भगवान परमात्म्याच्या संकल्पाच्या द्वारा प्रकृती पुरुषाच्या ऐक्यातून मायेच्या द्वारा भगवान परमात्मा महाराज या सृष्टीची उत्पत्ती करतो। भगवान परमात्म्याने महाराज या सृष्टीमध्ये अनेक प्रकारचे प्राणी जीव जंतू निर्माण केले। नाथ महाराज श्रीमद भागवतामध्ये सांगतात, एकी केली भूचरे, एकी केली खेचरे, एकी केली जळचरे, चरे आचरे ते एकी। नाथ महाराज सांगतात, भगवान परमात्म्याने भूचर, खेचर, जळचर आणि उभयचर। भूचर म्हणजे जमिनीवरती राहणारे, जळचर म्हणजे पाण्यामध्ये राहणारे, उभयचर म्हणजे जमिनीवरती आणि पाण्यामध्येही राहणारे, आणि खेचर म्हणजे झाडावरती राहणारे, असे 4 प्रकारचे प्राणी निर्माण केले। त्यामध्ये 4 प्रकारच्या खाणी आहेत, स्वेदज, जारज, उद्भिज आणि अंडज। स्वेदज म्हणजे घामापासून निर्माण होणारे, उद्भिज म्हणजे बियातून जमिनीतून निर्माण होणारे, अंडज म्हणजे अंड्यातून निर्माण होणारे, आणि जारज, जारज म्हणजे जारातून उत्पन्न होणारे। अशा 4 प्रकारच्या खाणी भगवान परमात्म्याने निर्माण केल्या। परंतु ऐका, परमात्म्याने केलं काय महाराज, या ठिकाणी असे अनेक प्रकारचे जीव जंतू प्राणी जरी निर्माण केले असले तरी महाराज या सर्व प्राण्यांमध्ये, या सर्व देहामध्ये परत हा मनुष्य देह प्राप्त होणं हे अतिशय दुर्लभ आहे। विठाला 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 विठाला। या सर्व प्राण्यांमध्ये, या सर्व देहांमध्ये हा मनुष्य देह प्राप्त होणं अतिशय दुर्लभ आहे। ऐका, आद्य गुरु शंकराचार्य महाराजांनी दुर्लभातील दुर्लभ 3 गोष्टी सांगितल्या। आचार्य वर्णन करतात, दुर्लभम त्रयमेवेतम देवानुग्रहेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुषम संश्रयाः। आचार्यांनी दुर्लभातील दुर्लभ 3 गोष्टी सांगितल्या। ऐका, पहिली गोष्ट आहे ते म्हणजे मनुष्यत्वम, हा मनुष्य देह प्राप्त होणं हे महाराज अतिशय दुर्लभातील दुर्लभ गोष्ट आहे। सुभाषितकार एके ठिकाणी सांगतात, अहो जगातल्या सगळ्या गोष्टी आम्हाला पुन्हा पुन्हा प्राप्त होतील, पण हा मनुष्य देह पुन्हा पुन्हा प्राप्त होणार नाही। सुभाषितकार सांगतात, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एततम सर्वम पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः। आचार्य सांगतात, अरे पुनर्वित्तम, वित्त म्हणजे काय? पैसा। दहन तुम्हाला पुन्हा पुन्हा कितीही वेळा मिळवता येईल एवढंच नाही, पुनर्मित्रम, मित्र सुद्धा, मित्र परिवार सुद्धा पुन्हा पुन्हा कितीही वेळा मिळतील एवढंच नाही, पुनर्भार्या, भार्या अर्थात पत्नी, पत्नी सुद्धा पुन्हा पुन्हा कितीही वेळा मिळेल। पण मला मात्र अण्णा महाराज, मला वाटतं ही पूर्वीची गोष्ट झाली, आजकालच्या काळामध्ये फार अवघड झालं। आणि महाराज आजकालच्या काळामध्ये जर पाहिलं ना महाराज, 25ची आणि 30च्या मधली जी पोरं आहेत ना, ती मारुती रायाच्या भक्तीला जरा जास्तच लागलेत बघा। मी महाराज आमच्या गावामध्ये पाहिलं, म्हणजे गावात काय जाऊन सांगू नका, गावामध्ये पाहिलं महाराज, गावातील दररोज तरुण पोरं पार महाराज दररोज सकाळ सकाळी मारुती रायाला पाणी घालाय। मी विचार केला, म्हणलं बाई मंदिराचं कधी तोंड पाहत नाहीत, पण दररोज मारुतीच्या मंदिरात कस काय? मी महाराज एक दिवशी एका मुलाला विचारलं, का हो तुम्ही मारुती रायाच्या मंदिरात दररोज कस काय येता बरं? ते म्हणले, महाराज खरं सांगू का? म्हणलं खरं सांगा। तो मला, महाराज ब्राह्मण काकाने सांगितलं आहे, पत्रिकेमध्ये जर लग्नाचा योग जुळवून आणायचा असेल तर मारुतीला पाणी घालत जा। मारुती राय म्हणले, येड्या हळदी, माझं जमता जमलं नाही, अजून तसाच आहे, आणि तुझं कुठं जमू? म्हणजे महाराज पुनर्भार्या ही पूर्वीची गोष्ट झाली, पण आचार्य सांगतात, समजा एखाद्या वेळेला महाराज पत्नी सुद्धा पुन्हा पुन्हा मिळेल, पण मात्र न शरीरम पुनः पुनः, परंतु महाराज हे मानवी शरीर, हा मनुष्य देह पुन्हा पुन्हा मिळणार नाही। विठाला 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 विठाला। किंवा श्रीमद भागवतामध्ये परमात्मा सांगतात, दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुराः। परमात्मा सांगतात, अरे उद्धवा, हा मनुष्य देह प्राप्त होणं अतिशय दुर्लभ आहे। नाथ महाराज सुद्धा भागवतामध्ये सांगतात, सकळ देहा माझी पाहावो अति दुर्लभ नरदेहो। नाथ महाराज सांगतात, अरे सगळ्या देहामध्ये हा मनुष्य देह प्राप्त होणं अतिशय दुर्लभ आहे। का बरं दुर्लभ आहे? कारण महाराज पाप जास्त झालं तर महाराज अधमगती आहे,
नीच योनीला जावं लागतं. पुण्य जास्त झालं तर ऊर्ध्व गती आहे, उत्तम गती प्राप्त होते. पण ज्यावेळी पाप आणि पुण्य दोन्ही समान होतं ना, त्यावेळीला हा मनुष्य देह प्राप्त होतो. तुम्ही म्हणाला महाराज किती सोपं आहे बरं. सकाळी उठल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत पुण्य करायचं आणि दुपारी 12 वाजल्यापासून झोपेपर्यंत पाप करायचं. किती सोपं आहे. नाही नाही नाही, कारण पाप आणि पुण्य हे महाराज आपल्या बुद्धीवर अवलंबून नाही. पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, हे पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, धर्माची पुरती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, हे धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे तुकोबाराय सांगतात धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. पाप पुण्य महाराज आपल्या बुद्धीवर अवलंबून नाही, ते शास्त्र संमत आहे. म्हणून महाराज ज्यावेळी पाप आणि पुण्य समान होतं त्यावेळेला हा मनुष्य देह प्राप्त होतो. विठाला विठाला म्हणजे महाराज सर्व देहांमध्ये हा मनुष्य देह प्राप्त होणं अतिशय दुर्लभ आहे. अहो महाराज सांगतात हा मनुष्य देह प्राप्त होणं एवढं दुर्लभ आहे, एवढा हा दुर्मिळ आहे की स्वर्गामध्ये राहणारे देव जे अमृत पिऊन अमर झाले, महाराज त्या देवांना सुद्धा वाटतं आम्हाला हा मनुष्य देह प्राप्त व्हावा. देवांची सुद्धा इच्छा आहे की आम्हाला हा मनुष्य देह प्राप्त व्हावा आणि त्याकरिता महाराज ते प्रयत्न करतात. तुम्ही म्हणाल महाराज या मनुष्य देहात आहे तरी असं काय की देवाला सुद्धा वाटतं आम्हाला हा मनुष्य देह प्राप्त व्हावा. तर ऐका, या मनुष्य देहामध्ये महाराज असं काही आहे जे देवाच्या देहामध्ये करता येत नाही ना, ते या मनुष्य शरीरामध्ये करता येत. आणि हे ज्ञान नाही कोठे, आणि ज्ञान नाही कोठे, आणि ज्ञान नाही कोठे, आणि ज्ञान नाही कोठे, याच देई घडे देवाचे भजन, याच देई घडे देवाचे भजन, घडे देवाचे भजन, याच देहामध्ये येऊन परमात्म्याचं भजन करता येतं. किंबहुना आणखी इतर पशु पक्षादिक प्राण्यामध्ये ते ज्ञान तर नाहीच नाही, परंतु देवाच्या देहामध्ये जे करता येत नाही ना, ते महाराज या मनुष्य शरीरामध्ये करता येतं. काय करता येतं? नाथ महाराज सांगतात, मनुष्य देहीचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावकने दिदला.
नाथ महाराज सांगतात, हो या मनुष्य देहाच्या साधनेच्या जोरावरती आपण सच्चिदानंद स्वरूप होऊ शकतो. तर सत शब्दाचा अर्थ आहे मृत्यूवरती विजय, चित शब्दाचा अर्थ आहे अज्ञानावरती विजय आणि आनंद शब्दाचा अर्थ आहे दुःखावरती विजय. म्हणजे मृत्यूवरती, अज्ञानावरती, दुःखावरती विजय मिळवण्याचं सामर्थ्य देवाच्या सुद्धा देहामध्ये नाही, ते महाराज सामर्थ्य या मनुष्य शरीरामध्ये आहे. म्हणून महाराज देवांना सुद्धा वाटतं आम्हाला हा मनुष्य देह प्राप्त व्हावं आणि जीवनमुक्त स्थितीपर्यंत आम्ही पोचावं. विठाला विठाला आणि असा हा मनुष्य देह नरदेह महाराज परमात्म्यानं तुम्हा आम्हाला दिला. पण कशा करता दिला हो? या देहाचं साध्य काय आहे? तर महाराज सांगतात परमात्म्यानं देह कशा करता दिला. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. महाराज सांगतात अरे परमात्म्यानं हा देह भजना करता दिला, पण आपण महाराज 4-4 टाइम नुसतं केवळ कशा करता उपयोग करतो? भोजना करता. भजन घडलं तर घडलं, नाही तर राहिलं. त्यासाठी अट्टहास कोणाचा नाही. पण या देहाचं साध्य काय आहे? तर भजन, परमात्मा प्राप्ती हे महाराज या देहाचं साध्य आहे. मला सांगा, मनुष्याने महाराज जगण्याकरता खावं का खाण्याकरता जगावं? बोला ना खालची मंडळी, कशा करता काय करावं? जगण्याकरता खावं, खाण्याकरता जगायचं नाही. त्याही पेक्षा सोपं मला सांगा, डोकं जे आहे ना, ते डोक्यासाठी टोपी असते का टोपीसाठी डोकं असतं? डोक्यासाठी काय आहे? टोपीसाठी डोकं नाही. म्हणजे महाराज त्याप्रमाणे तुम्हा आम्हाला हा भगवान परमात्म्यानं देह दिला, केवळ खाण्याकरता नाही, कशा करता दिला? या देहाचं साध्य काय आहे? परमात्मा प्राप्ती हे देहाचं साध्य आहे. आणि ते प्राप्त करून घेण्यामध्येच महाराज या देहाची परिपूर्णता आहे. आणि ऐका, महाराज शास्त्राचा नियम आहे, जी गोष्ट ज्याच्या करता निर्माण होते ना, त्या गोष्टीच्या द्वारा ती वस्तू प्राप्त करून घेणं म्हणजेच त्या गोष्टीची परिपूर्णता असते.